सगळ्यांना शिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आता 12:10 झालेत आणि माझी पूजा पण झाली। इकडे रात्रीच केली मी, माझ्या घरात इथे मांडले, त्याची पूजा केली। खिडकीमध्ये गॅलरीमध्ये, तर एवढ्या रात्री आपल्याला मंदिरात जाता येत नाही, तर मी इथेच माझं छोटंसं शिवलिंग आहे, हे बघा, त्याची पूजा जे मला पटलं आहे विधिविधान तर नाही मला माहिती, जेवढं मला माहिती तेवढं पूजा केली मी। देवानी गोड मानून घ्यावी ही देवाच्यानी प्रार्थना आहे। हे बघा कसं वाटलं माझं छोटंसं मंदिर, शिवालय। हे बघा माझी रात्रीच 12 वाजता पूजा झाली। आता चालले, उशीर तर झाले आपल्याला, 8 वाजायला आले, 8 वाजले ना। चला मी आता निघते तिलशाला, तर सर्वांना भेटते तिलशाला। चला बाय। हे बघा इकडे नांदीचे पाने, इकडे डोंगरावर मंदिर आहे, ते इकडनं रस्ता आहे आणि आपल्याला जायचंय तिलशाला। तर चला आपण जाऊया। तिकडे इच्छा होती जायची, पण खूप वरती जायला लागेल, खूप वरती चालत जायला लागेल, म्हणून आम्ही जरा इकडचा कॅन्सल करतो, कारण तर खूपच वरती आहे ते चढायला। का हो, आपल्याला मेन तर तिळशाची व्हिडिओ खास बनवायची, इथली पण बनवणार, पण इथे कसं फुर्सत मध्ये बनवणार, कारण ते त्या दिवशी म्हणजे काही यात्रा वगैरे असेल त्या दिवशी बनवणार इथे। कारण आपल्याला शांत वातावरणात मला पूर्ण इथलं दाखवायचंय, माऊली गड वगैरे। आता कसं यात्रेच्या ह्याच्यात असतं तर व्यवस्थित बघायला भेटत नाही कुठली गोष्ट, आणि इथली स्टोरी काय ते भटजी आपल्याला तिथे पुजारी आहेत ते काही सांगू शकत नाही आपल्याला, म्हणून आपण एका दिवशी निवांतपणे इथली जरूर व्हिडिओ येईल, आहे की नाही। हे बघा आपण तिलशामध्ये झालोय आता, तर आता तर खूपच गर्दी आहे, पूर्ण पार्किंगची जागा होती तिकडे, आज दुकानांचं पूर्ण हे बघा, दोन्ही साईड हे दुकानं, आणि आता आपल्याला पार्किंग साठी बघावं लागेल। तर चला मित्रांनो, आपण आता पार्किंगला लावले इकडे गाडी, तर चला तर चला आपले आता जाऊया आतमध्ये तिकडे यात्रेमध्ये, तर बघूया आता तिकडे कसं काय। इकडून त्या एंट्रन्सला तर खूप गर्दी वगैरे आहे इकडे। हे बघा इथून आपला पूर्ण चालू होतो पहिला हा गेट। इकडे ड्रेस म्हणजे जे काही लेडीज सामान जास्तच वाटतं इकडे। मस्त की शंभूनाथांचं हे लावलंय इकडे बघा। साहेब आणि दोघांना आम्ही टाकून आलोय, तिघांना दोघांच फिरायला आलोय। मागं पण बघू शकता किती गर्दी आहे, पुढे तर आहेच आहे, मागे पण अजून काहीच नाही, तर एक पट पण नाही गर्दी, याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट वाढणार आहे गर्दी। तर आपण सकाळीच आलो इकडे। हे बघा, हे इकडून आपल्या ब्रिज वरून पूर्ण असं
मंदिरात जाण्यासाठी आणि आजचा शिवरात्री म्हणून दर्शनासाठी खालून ठेवलंय, इकडून वरून इकडे नाहीये असं. या सामाजिक कार्याला अनमोल अशी आपली अमूल्य सदिच्छा इकडे या ट्रस्टीच्या इकडे खाली मासे जे तिळशाच ज्या म्हणजे काय म्हणतो आपण ओळख म्हणून तिळशाचे देव मासे. तर इकडे हे असं पूर्ण ही वैतरणा नदी आहे, ती गंगा आहे पूर्ण, तिकडनं हे मासे इकडे पाणी वाजतंय, इकडनं नाही दिसणार आपल्याला, खालीच जावं लागणार आहे आपल्याला. हा मासे दिसत मासे ह्या वेळेस खूप कमी आहेत, कारण दिसतच आहेत पण एकदम कमी आहेत. जसं दरवर्षी ते बघा तिकडे 3 मासे आहेत, ते बघा डोहात आहेत, डोहात ते बघा. जय शंभो. हे बघा हर्षू आणि मी आम्ही यात्रेत फिरायला. अरे बाबू आत्याला सांग, आत्या बघ आम्ही फिरतो. तुला नाही आणलं. आत्या कुठे आत्या? तर बघा हे आमचा हर्षू. हर्ष हर्ष हे बघ, अरे वा वा वा, हे बघ इकडे बघ, इकडे हे बघ, हे बघ काय काढला फोटो. तर आपण आता माशांचा जाळा घ्यायला चाललोय. तिकडे साहेबांनी तो माझा भाचा पुढे गेले, मी मागे आहे इकडे बघतो आता. तर हे बघा तिकडे वॉटरमेलन वगैरे, खजूर, इकडे मिठाईची दुकानं वगैरे आहेत. तिकडे कोणी उपवासाचं सामान, सगळं सामान म्हणजे खाण्यासाठी. हा झाला. तर हे मोठ्या माशाचं आहे, तरी पण आपला एवढं मोठा मासा जाईल एवढं, असं एवढं मोठ्या माशाचं आहे तेव्हा. आणि हा बारीक माशाचा, जेणेकरून उडाणी मळ्याचा मासा वगैरे लागेल असा हा जाळा आहे. इकडे आणखीन छोटा एक जाळा आहे बघा, तेव्हा हा मळ्यांचा छोटा. कसं हो दादा? हे 600 रुपयाचं आहे. हा 1100 रुपयाचं आहे एक बोटी. डबल लांबीचा आहे, 180 मीटरचा. 180 मीटरचा आहे, 75 मीटरचा आहे. हे किती? 1100 रुपये, 75 मीटरचा 600 रुपये, आणि 800 रुपये. तो 10 रुपये हात आहे दुसरा. हे बघा आपल्याला प्राइस सुद्धा सांगितली त्यांनी. तर आता साहेबांच्यावर आहे कुठला घ्यायचा. एकदम पातळ असाच असतो का? हा हो, हे असाच असतो एकदम पातळ. हा तिकडे कलर मध्ये पण आहे, व्हाईट मध्ये पण आहे. तर आता साहेबांना कुठला आवडतो त्याच्यावर आहे. घ्यायचंय का? नदी
त्याला मासे जास्त गुंततात पण त्या हा? बुडाला जाते या पण वर्गणीच्या टायमाला या असा वरती कांदा असतो तो घ्यायला का तर त्या तरंगला पाहिजे वरती आपल्याला वळगणीला नाही असं उन्हाळ्यातच रे आपल्याला सोडायचं फक्त गेलं का कुठे तर हे बघायचं नाही त्याला ते तसं होय. तो सोडायचा हे बघायचं तुम्हाला नाही जमणार त्या काय हो पुन्हा हे आपल्याला तसंच बोलतायत मी येते हा दरवेळेला येतं ना दरवेळेला हे करते हे घेऊन बघायचं का एक जाऊ दे नाही हा कमी करतील ना 800 रुपये बोलले ना हा मग घेऊन जाऊ असू नये मळ्याचा उडालीचा मासा त्याला हा चला इकडे इकडे हे पागेरे आहे हे बघा हे पागेरे आहेत आणि कलरफुल आहे हे बघा पूर्ण हास जरा हास झोपाले बाबूला आणि बघा हार्सला चालत चालवलंय बिचारा गरम झालंय त्याला डोक्यातून टोपी काढून घेतली पूर्ण टकळ्याला ऊन लागले वाटते त्याला अरे 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 साहेबांचं काही मन लागत नाही कुठे काय काय कळत नाही परत तिकडेच 100च फक्त बघा माझी व्हिडिओ बघून ना तुमच्याकडे येणार आहेत का बघून आणि वस्तू आहे ना हा वापरली ना तुम्ही पण बोल का खरोखर तोच माणूस आता आम्ही पण नवीनच आहे नवीन नाही याला बनवायला पण तेवढा टाइम गेलाय ते तर आहेच काला द्वारा आहे त्याला हा. वरती खाली काला द्वारा आहे काय करता सिंगल गाठ आहे का डबल गाठ आहे कुठली डबल गाठ शिवाय आम्ही मारित नाही काही मनी सरलं नाही पाहिजे हा हा तसं पण असं करा तरी कुठणार नाही पण घेऊन बघा ना घ्या नका घेऊ तुम्ही स्वतः घरी बनवता का हा घेऊ ना 80 वावत आहे गेट परत नाही तो गेट परत पूर्ण हा गोल आपल्या माशांचा गोल करतो आपण मध्ये मध्ये टाकतो काय रे युट्यूबला चॅनल आहे आडी प्रतीक्षा सर्च कर आणि सबस्क्राईब कर हा चला बाय ओळखीचे भेटत जाणार आम्ही उशीर होईल खूपच चला आता एक जाला घेतला इकडं काही जास्त काही बघायचं नाही आता हे बघा पूर्ण छोट्या मुलाचा गेटअप केलाय तर हॅलो काय रे पुढे पुढे जाऊ नका ना थांबा ना मी व्हिडिओ मध्ये घ्यायचा प्रयत्न करते पुढे पुढे चालला ड्रेस आहे तो हे बघा भारी वाटत ना हे कसं रे कमी नाही करे हा कमी
50 कमी द्या. बघा मला कमी करत नाहीये दादा. हे बघा इकडे गर्दी बघा आता किती वाढली. सकाळी आपण आलो होतो एवढी काही जास्त नव्हती. हे बघा इकडे वन पीस म्हणजे कुर्ते वगैरे आहेत इकडे. इकडे सुद्धा भारी भारी आहेत आणि मला प्लाझो टाईप आवडला होता. वेण्या छान वाटत तो. वेण्या कशा हो या 60 ला आहेत वेण्या. प्रत्येकाचा वेगवेगळा भाव आहे इथे. हा हा इकडे डॉल पण छान आहे ते बघा. छोटे छोटे डॉल पर्स वगैरे. आणि अशी यात्रा असेल तर ह्या लोकांचं त्या दिवशी खूप धंदा वगैरे त्यांचं. इकडनं रस्ता आहे. चला बापरे आता हे एवढी गर्दी. पाय पुसणे आहेत 100 ला 3. इकडे बॅट वगैरे हे आपलं किचनचं सामान कोयते विले. तर आपण तिकडे ब्रिजच्या इकडे जाऊन बसूया. चला तिकडे जायचं. इकडे हातीची जोडी बघा किती भारी वाटते. हे बघा मूर्त्या महाराजांचे कृष्णाचे असे. तर चला मी जरा इकडे जरा बसते साईडला. मासे ह्या वेळेला दिसतच नाहीच म्हटलं तरी चालेल. एवढं दर वेळेला मासे खूप असतात. म्हणजे पाणी कमी मासे जास्त असं म्हटलं तरी चालेल असे असतात. पण ह्या वेळेला दिसतच नाही मासे. पूर्ण आपली एक पहिली पण व्हिडिओ इथली इंस्टाला आहे त्याच्यात बघू शकताय तुम्ही. माझ्या लिंकवर आहे मी शेअर करीन ब्लॉग मध्ये. तर मासे नाहीच आहेत. ते बघा ब्लॅक कलरचा आहे. जर्मन शेपर्ड मधला आहे. तर असं ब्रिज खाली बसले. इकडे बाजूला उसाचं आहे. इकडे वॉटरमेलन आहे. तर आपण वॉटरमेलन खाणार आहे आता. दुसरं तर फ्रूट काही दिसत नाही आपल्याला. बसा ना. ओ बॅगेत रुमाल आहे बघा. बसायचे. साहेब आणि मी बसले इकडे. बघा त्याला कसं फिरवायला झालंय. हा समोर माझ्या डॉग आहे. फिमेल आहे फिमेल. त्यावेळेसचा काय अनुभव सांगाल तुम्ही? हा त्यावेळेसचा काय अनुभव सांगाल यात्रेचा? पहिली बार बघतोय मी. मासा निघत नाही आयुष्यात. पहिली बार बघतोय एवढ्या वर्षाने एक मासा निघला नाही या
महाशिवरात्री 4 का 5 मासे दिसतात. ते पण इकडे फिरतात. ते मासे नाही. आलो होतो मित्रांना आपले पहिली परिवार बार आहे, लांब-लांबचे परिवार आपल्याला जॉईन झाले. त्यांना आपल्या गावाकडची यात्रा दाखवायची होती. खास करून आपल्या तीर्थेश्वर इथे आपले देवमासे निघतात हे दाखवायचे होते मित्रांना. पण ह्या वेळेस पहिल्यांदा असं वर्ष आहे का आम्हाला मासे बघायला भेटले. आश्चर्य वाटतं आता मासे नक्की वातावरणाचा काही परिणाम आहे की काय आहे माहिती नाही, पण आणि गर्दी तर एवढी आहे, प्रचंड गर्दी आहे. आणि महाराष्ट्रात लोक आहेत, पण उत्तर प्रदेशवाले पण आहेत लोक आता. आणि मी असं बोलते तर माझ्यासोबत छान आहे. आपल्याला कुठे गेला जर मला पेंटिंग बघायची थांब ना मी अजून थांबा ना तो तिकडे हे करते. ए छोटू ती कशी पेंटिंग कशी हा कमी नाही का हा आपल्याला काही तो काही कमी करत नाही. चला आपण पुढे बघूया. हा हा तेच ना 200 ला बरे होते. 200 ला देणार देच. चला आपण एक पेंटिंग घेतली, एक मच्छीचा जाळा घेतला. इकडे पण छान अशी आहे. आपले महादेवांची इकडे फोटो म्हणजे मूर्ती खूप छान आहे. आपल्या महाराजांच्या पण मस्त कृष्णांच्या राधा कृष्ण वगैरे आपल्या शिवाजींच्या बैठक पेंटिंग छान आहे. चला आपण आता निघालो. पूर्ण फिरलो इकडे पूर्ण आपण बघितलं मार्केट कसं आहे ते. मँगो पाइनएप्पल पेरू हे बघा ज्यूस वगैरे इकडे लावले. तर या दादांकडं आता तर लगेच तर नाही होणार एडिट, पण हे दादा आहेत स्टॉल लावतात. तर चला मित्रांनो आपलं झालं इकडे पूर्ण फिरून. आपलं गाडी इकडे लावली आहे पुण्यामध्ये. तर जाऊया. पूर्ण मार्केट फिरलो आता. काही जास्त काही घेतलं नाही आपण. एक पेंटिंग घेतली हॉर्स पेंटिंग. थोडस आपले कुकूसाठी जे प्लेट वगैरे लागतात त्याच्यासाठी थोडे कुकूसाठी भांडी घेतली. आणि लालपरी सेवेला लावले इकडे. ही पाची एवढं ऊन लागते की खतरनाक. तरी पण लोक अजून येतात उन्हामध्ये. जसं वेळ भेटेल तसं लोक येतात. हा 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 हा. तर आपला आता कशी वाटली यात्रा? एकदम बेस्ट एकदम परफेक्ट. पण जी गर्दी तर भरपूर आहे. पण आपल्याला जे आपलं जे मेन मासे असतात बघायला तेच भेटले नाही. काच वरती
हे बघा इकडे मित्रांनो आपण हातोबाला आलोय. इकडे पुढे हातोबाचं मंदिर आहे छोटंसं. हे बघा इकडे हातोबाचं मंदिर आहे. साहेब गेले पुढे तिकडे, मागे राहिले ते. पुन्हा कसं एकांतर सगळं मंदिर आहे इकडे परिसर. हे बघा जास्त काही इथे हे नाही आहेत, वस्ती नाही आहे इकडे. आहे तिकडे पुढे गाव आहे. पकड माझी पर्स पकडतो. व्हिडिओ चालू आहे. इकडे बुतू ये, तिकडे इकडे ये. तू बाप्पा केला का? मग कोण करेल? जा बाय पुढे नेऊन जा. चप्पल काढ. सावण सर तिकडे खाली तिकडे बघा. जा काका गेला हो. ते कुठं देतात बनवून ते, इथं पण तसंच करायचं आहे. तर हे बघा हे आपण त्यांना, मी त्यांच्यासमोर प्रार्थना केलेली आहे ती माझ्या मनात आहे. जर माझी पूर्ण झाली नवस घेतात ना. हे बघा हे नवसाचं हातपाय केलेले असतात. ते बरं झालं तर असे हातपाय देतात तिथे नवस पुरा करायला. म्हणजे एवढे दिलेत म्हणजे लोकांचे नक्कीच नवस पुरे झालेले आहेत. आणि हर्षू बघा, बाप्पा कर, बाप्पा कर, बाप्पा कर, बाप्पा तिथे करायचं, तिथे बाप्पा कर. बघा करा करा, डोका टेकवा, डोका टेकव. हा अष्टांग अटेक. हा वा. लोटांगण घातलेल्या देवा लवकरच आशीर्वाद दे आमच्या बालाला. डाळ भात खाऊ दे जरा व्यवस्थित. चलिये बाबू, बस झाला. चलिये पापी घे, बापाची पापी घे. पादे बापाला बाय बाय कर. हर्षू काही नाही. तर आम्ही बघा इकडे नवरा नवरी नवीन आहेत, जोड आणलंय. ती साक्षी, तिचा जोड आलेला नाही. इकडे आपले साहेब
आणि इकडे पोरं आहेत. डान्सर आपला तिथे काय पैसा चिटकवतात काय ग? चिटकवतात ना. तुमच्याकडे कॉईन आहे? चिटकवतात ना. इकडे. चला या, तुमच्या हाताने करा या. तर मित्रांनो, मी आज माझ्या मनातली विश घेऊन मी पैसा चिटकवण्याचा प्रयत्न करते. आपली विश पुरी होईल की नाही माहिती नाही. पैसा चिटकला तर नक्कीच होईल, नाही चिटकला तर समजायचं देवाकडचं ही विश माझ्याकडून त्याच्याकडून पुरी होणार नाही. तर इथं चिपकवा ना. चिपकवा ना, तिथे चिपकवतात. इकडं धरा. असं उतरून पाहिजे का? नाही तसे कशाने चिपकवले तरी असं. जोरात दाबा लागतात ते. दाबायचं नाही, जरी येवत असेल तर नाही. 5 वेळेला करा. तिथेच ना चिटकवतात. ते काय सगळे चिपकतात असं नाही का? चिपकलं नाही. बघता मी एकदा ट्राय करते. साक्षी अरे पडतात. चिपकला. लवकरच पाळणा हळणार. हे बघा, परत एकदा घेतलाय. माझा लक परत ट्राय करते. ए हातोबा देवा कौल दे, नाही का? करतो. हा तिथे नाही तर तिथे ट्राय. त्याला 1 रुपयाचा कॉईन त्याच्यात खाच्यात मध्ये बसत असेल, समजलं का? कुठे रे बाळा? तिकडे खाली. इथे बघू आपण एकदा तिथे पण ट्राय करू. ऐक, इथे काय इकडे दगड पिंडावरती तशीच. हा त्याच्यावर चिपकले. चला माझे चिपकले, हे बघा. चला इथे चाफा आहे, त्याच्या झाडातच पिंपळाचं झाड पण आले बघा. नवीन 2 फांदे आहेत त्याच्यामुळे ते उगवलंय. आणि त्याच्याच बुडाखाली 2 आंब्याची पण झाडं आहेत. 3 झाडांचा संगम म्हणू शकतो आपण. इकडनं पूर्ण असं व्यवस्थित दिसतं. मी इथं लक्ष नव्हतं दिलेलं. बेलाचं पण झाड आहे ते मोठं, हे बघा. हे बेलाचं झाड आहे. शंभो आता फुलतील. हे गावठी आहेत का? चाफ्याची झाड गावठी येतील. चला आता आपण निघालो. इकडनं दर्शन वगैरे झालं आपलं.
मावशी आपलीच आहे. ती काही आकड सासू मधली नाहीये. बरोबर ना साक्षी? बरोबर. हा फक्त एवढाच का चुकायचं नाही थोडा. चुकल्या तर नंतर मावशी पण बघ. ते चुकलं हे नाही करायचं, बाकी काही नाही. उद्या खर्च तर चला आपण निघाला आता साक्षीच्या मम्मीकडे जाऊन येऊ म्हणतात. आई गं, माझा अवतार 2 दिवसात असा झालाय ना. बस त्या दिवशी तर मी मीटिंगला आले, लगेच हजेरी लावली ना लगेच निघालो. एवढा धावपळ ना माझी. चेरी 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 बाय बाय चेरी बाय. पैसे दिले पाय मग राहू दे ना. मॅक्स काहीच नाही का ए मॅक्स निवांत या. हो हो निवांत देऊ ना एक दिवशी. मित्राने बघा आता आम्ही येऊ उशीर झाला आम्हाला. एवढा टाइम 2 ठिकाण फिरलो आणि तिथे नातेवाईक होते त्यांच्याकडे पण गेलो होतो. तर आपल्याला टाईमच झाला. तर आत्ता सध्या तरी वाड्यात आहे. चला आता इथंच माझी व्हिडिओ एंड करते. तर सगळ्यांना एकदा पुन्हा हॅपी शिवरात्री. आणि मला माझी व्हिडिओ आवडते तर लाईक आणि शेअर